देवाचा नैवेद्य देवाला कसा दाखवला जातो, कसा अर्पण केला जातो व देव कसं मानून घेतं, ही मी सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही देवाला नैवेद्य कसं दाखवता आणि कसा दाखवला तर देव मानून घेतो. तर तुम्ही नक्की फुल व्हिडिओ वॉच करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तर तुम्ही सर्व ठीक असणार. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याकडे कोणताही सण केला आधी देवाला नैवेद्य बाजूला काढला जातो आणि त्यानंतर सर्व ग्रहण करतात. देवपूजा करणारे लोक तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवणाचं ताट देवाला दाखवतात, मग स्वतः ग्रहण करतात. कारण आपल्या सर्वसामान्य घरात सर्वप्रथम देवाला जपलं जातं. देवाला आवडणारा पदार्थ, आवडतं फूल, आवडतं मंत्र इत्यादी आपण काळजीने देत असतो. म्हणून आपल्या हिंदू धर्माची पूजा आपण सर्व व्यवस्थितपणे करतो आणि त्यामुळे नैवेद्याशी संबंधित आपण वेळेचे पालन करतो. मी जी माहिती सांगितली आहे ते तुमचे दोन स्वीकारतात आहे. हे जी काय सेवा करतात त्या देवाची नैवेद्यामध्ये काय ठेवतात, साखर हे ठेवल्यात काय होते ते तुम्हाला अजून माहिती नाही. तर देवाला आपण नैवेद्य कसा दाखवायचा आणि कसा नाही, साखर ठेवल्यास काय होते. तर आपण देवाला साखर भातचा नैवेद्य दाखवू शकतो, आपण देवाला खीर बनवू शकतो, आपण देवाला रव्याची खीर बनवू शकतो. तर असा नैवेद्य दाखवल्यास तर मन प्रसन्न देवाचं पण होतं. नुसती साखर ठेवल्यास आपण जेवतो, तसं पण देवाला आपण जे खातो ते दाखवलं तर अतिउत्तम असतं. तर नैवेद्यामध्ये सर्व काही देवासाठी अर्पण केलं तर खूप छान देवाला पण वाटतं, घरामध्ये पण मन प्रसन्न होतं आणि देवाच्या पण मनाला शांती भेटते. त्यामुळे देवाचे जे नैवेद्य असतं ते पूर्णपणे छान प्रकारे दाखवावे.